नमस्कार. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टीचर्स ॲप्टिट्यूड अँड इंटेलिजंट टेस्ट 2025 या परीक्षेचे ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये या परीक्षेचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे पाहणार आहोत. तर मग सुरू करू. खाली परीक्षेचं वेळापत्रक दिलेलं आहे. फॉर्म सुरू झालेत 26/4/2025 पासून आणि 10/5/2025 पर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकता. खाली आहे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 10/5/2025. नंतर खाली आहे ऑनलाईन प्रवेशपत्र. या ठिकाणी परीक्षेच्या 7 दिवस आधी उपलब्ध करून दिले जातील. सदर परीक्षा एकूण 200 गुणांची आहे आणि परीक्षेसाठी कालावधी आहे 120 मिनिटाचा. परीक्षा शुल्क या ठिकाणी दिलेलं आहे. ओपनसाठी आहे 950 रुपये आणि मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग, अनाथ, दिव्यांग यांच्यासाठी आहे 850 रुपये. IBPS online.ibps.in/MSCEPMAR25 या वेबसाईटवरती आल्यानंतर वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्यावरती क्लिक करून डायरेक्ट तुम्ही या वेबसाईटवरती येऊ शकता. आपण नवीन रजिस्ट्रेशन करणार आहे म्हणून क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. क्लिक केल्यानंतर या प्रमाणे समोर पेज दिसेल. पहिलं आहे या ठिकाणी फर्स्ट नेम टाकायचं. नंतर त्याच्या खाली आहे परत कन्फर्ममध्ये फर्स्ट नेम टाकून घ्यायचं. नंतर मिडल नेम टाकायचं. परत एकदा कन्फर्ममध्ये मिडल नेम टाकायचं. नंतर लास्ट नेम टाकायचं आणि परत एकदा कन्फर्ममध्ये लास्ट नेम टाकायचं. खाली मोबाईल नंबर टाकायचा. त्याच्या खाली परत एकदा कन्फर्ममध्ये मोबाईल नंबर टाकायचा आणि नंतर खाली ईमेल ID टाकायचा आणि त्याच्या खाली परत एकदा कन्फर्ममध्ये ईमेल ID टाकून घ्यायचा. नंतर आहे दिलेला सिक्युरिटी कोड टाकून सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचं. मी सर्व माहिती भरून घेतो आणि सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करतो. या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. वरती आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड आलेला आहे. इथे आपल्याला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे. एक फोटो आपल्याला स्कॅन करून अपलोड करायचा आहे आणि एक फोटो जो आहे तो लाईव्ह फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे. तो तुम्ही PC किंवा लॅपटॉपमधून करू शकता. ज्यांच्याकडे ही सोय नाही आहे ते मोबाईलमधूनसुद्धा जो दिलेला QR कोड आहे तो स्कॅन करून मोबाईलमधून कॅप्चर इमेज अपलोड करू शकतात. या ठिकाणी फोटो आणि सिग्नेचर अपलोड करून घेतो. आपण फोटो आणि सही या ठिकाणी अपलोड करून घेतलेली आहे. अपलोड करून झाल्यानंतर या ठिकाणी आय कन्फर्म दॅट धिस इज माय व्हॅलिड फोटो या बॉक्समध्ये क्लिक करून घ्यायचं आणि नंतर खाली आय कन्फर्म दॅट धिस इज माय व्हॅलिड सिग्नेचर या बॉक्समध्ये सुद्धा क्लिक करून घ्यायचं. नंतर नेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचं. इथे आपल्याला आपली कास्ट कॅटेगरी सिलेक्ट करून घ्यायची आहे. तुमची जी कास्ट आहे ती इथून सिलेक्ट करून घ्यायची. या ठिकाणी मेसेज आलेला आहे, प्लीज इंडिकेट युअर कॅटेगरी करेक्टली इन द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म. नो चेंजेस इन कॅटेगरी विल बी परमिटेड आफ्टर सबमिशन. एकदा सबमिट झाल्यानंतर परत कॅटेगरी चेंज होणार नाही. पुढं आहे आर यू पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी ऑफ 40% अँड अबव. तुम्ही 40% किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेली व्यक्ती आहात काय? असेल तर येस करायचं. नंतर UDID नंबर टाकायचा आणि तुमचा जो डिसेबिलिटीचा टाईप आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा. आता आपण यामध्ये मोडत नाही आहे म्हणून आपण नो करणार आहे. इथे पुढे आहे आर यू अप्लाइंग अंडर विमेन रिझर्वेशन.
तुम्हाला महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे काय असेल तर यस करायचं. हा जेंट्सचा फॉर्म आहे म्हणून मी नो करतो. पुढं आहे आर यू ॲन ऑर्फन चाइल्ड, अनाथ आहे काय तर नाही, नो करतो. पुढं आहे आर यू ए स्पोर्ट पर्सन, खेळाडू आहात काय तर नाही आहे म्हणून मी नो करतो. पुढं आहे प्रोजेक्ट एफेक्टेड आहात का, प्रकल्पग्रस्त असेल त्यांनी यस करायचं, नसेल तर नो करायचं, मी नो करतो. पुढं आहे अर्थक्वेक एफेक्टेड पर्सन, भूकंपग्रस्त आहात काय असेल त्यांनी यस करा, नसेल त्यांनी नो करायचं, मी नो करतो. पुढं आहे अंशकालीन असेल त्यांनी यस करा, नसेल त्यांनी नो करा. डोमासाईल ऑफ महाराष्ट्र स्टेट यस करून घ्यायचं. नंतर आहे आर यू बिलॉंग टू 865 विलेजेस फ्रॉम कर्नाटका, या ठिकाणी मी नो करतो. जर त्या विलेजमधील तुम्ही असाल तर यस करून घ्या. पुढे आहे आर यू ए चाइल्ड ऑफ सुसाईड विक्टीम फार्मर, मी नो करतो. असेल त्याने यस करून घ्यायचं. नंतर आहे आर यू ॲन एक्स सर्व्हिसमॅन, या ठिकाणी नो करायचं. पुढं आहे आर यू परमनंटली हँडिकॅप सोल्जर, मी नो करतो. पुढं आहे आर यू वॉर्ड ऑफ फ्रीडम फायटर, इथेसुद्धा मी नो करतो. नंतर आहे आर यू ॲन एम्प्लॉई ऑफ इलेक्शन 1994, या ठिकाणी सुद्धा मी नो करतो. नंतर आहे आर यू ॲन एम्प्लॉई ऑफ सेन्सस 1991, या ठिकाणी सुद्धा मी नो करतो. जे यामध्ये येतात त्यांनी येस करा. नंतर खाली आधार नंबर टाकायचा, नॅशनॅलिटी आलेलीच आहे. पुढे आहे परीक्षेचं माध्यम सिलेक्ट करून घ्यायचं आहे. इंग्लिश मराठी आणि इंग्लिश उर्दू, मराठी माध्यमवाले इंग्लिश मराठी सिलेक्ट करायचं आणि उर्दूवाले आहेत ते इंग्लिश उर्दू सिलेक्ट करायचं. एक्झाम सेंटर द्यायचे आहेत, या ठिकाणी 3 प्रेफरन्स, मी तिन्ही प्रेफरन्स सिलेक्ट करून घेतो. नंतर आहे जन्मतारीख सिलेक्ट करून घ्यायची. या ठिकाणी जन्मतारीख सिलेक्ट करून घ्यायची. पुढे आहे फर्स्ट नेम ॲज पर SSC सर्टिफिकेट, 10वीच्या सर्टिफिकेटप्रमाणे या ठिकाणी नाव येईल. फर्स्ट नेम, मिडल आणि लास्ट नेम. नंतर जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं, मेल, फिमेल, ट्रान्सजेंडर. पुढे आहे डू यू हॅव ट्विन ब्रदर ऑर सिस्टर, जोडी भावंड आहे काय तुम्हाला, असेल त्याने येस करायचं आणि बाकीचे जे डिटेल्स आहेत ते त्याप्रमाणे भरून घ्यायचे. नाव येईल आणि जेंडर येईल, मी या ठिकाणी नो करणार आहे. पुढे मॅरिटल स्टेटस, मॅरिड, अनमॅरिड, विडो, जे काय असेल तुमचं मॅरिटल स्टेटस ते सिलेक्ट करून घ्यायचं. नंतर मॅरिड असेल तर नंबर ऑफ चिल्ड्रन किती आहेत तुम्हाला ते खाली टाईप करायचं. आणि त्याच्यानंतर आहे आउट ऑफ विच नंबर ऑफ चिल्ड्रन बॉर्न आफ्टर 28/3/2006 नंतर जन्मलेल्या मुलांची संख्या किती आहे ते या ठिकाणी टाकायचं. आता मी या ठिकाणी 00 टाकणार आहे. नंतर वडिलांचं नाव टाईप करायचं, आईचं नाव टाईप करायचं. नंतर स्पाऊस नेम येईल, पतीचं किंवा पत्नीचं नाव. पुढे पूर्ण ॲड्रेस टाईप करून घ्यायचा, तालुका, जिल्हा, स्टेट आणि पिनकोड सर्व व्यवस्थित टाईप करून घ्यायचं. नंतर परमनंट आणि करस्पॉन्डन्स ॲड्रेस सेम असेल तर सेम ॲज करस्पॉन्डन्स ॲड्रेस याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. नंतर व्हॅलिडेट युअर डिटेल्स याच्यावरती एकदा क्लिक करायचं आणि सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचं. पुढे इथे क्वालिफिकेशन ॲड करायचं आहे, 10वी 12वी ग्रॅज्युएशन. त्याच्यानंतर DED असेल तर DED, BEd असेल तर BEd, याप्रमाणे तुमचं क्वालिफिकेशन या ठिकाणी ॲड करायचं आहे. पहिलं आहे मीडियम ऑफ एज्युकेशन, तुमची
तुमचं जे माध्यम आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं. नंतर 10वीचं जे बोर्ड असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं. पुढे डिग्री ऑब्लिक स्ट्रीम या ठिकाणी SSCच येईल. त्याच्यानंतर आहे डेट ऑफ पासिंग. 10वीची जी पासिंगची डेट आहे ती सिलेक्ट करायची. पर्सेंटेज टाईप करायचे आणि पासिंगचा जो क्लास आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा. फर्स्ट, सेकंड आणि पास क्लास यामधून जो तुमचा क्लास असेल तो सिलेक्ट करून घ्यायचा. त्याचप्रमाणे HSCचे डिटेल्ससुद्धा ॲड करून घ्यायचे. नंतर आहे वेदर ॲपियर्ड फॉर महा TETला ॲपियर होता काय असेल त्यांनी यस करायचं, नसेल तर नो करा. नंतर आहे वेदर ॲपियर्ड फॉर फर्स्ट पेपर, पहिल्या पेपरसाठी ॲपियर झाला होता काय असेल त्यांनी यस करायचं. यस केल्यानंतर खाली डिटेल्स टाईप करून घ्यायचे. पासिंग इयर येईल आणि सीट नंबर आणि पर्सेंटेज. नंतर आहे वेदर क्वालिफाईड महा TET फर्स्ट पेपर. पुढे आहे वेदर क्वालिफाईड महा TET फर्स्ट पेपर. जर क्वालिफाईड असेल तर यस करा, नसेल तर नो करा. नंतर आहे वेदर ॲपियर्ड फॉर सेकंड पेपर असेल तर यस करा, नसेल तर नो करा. नंतर आहे वेदर ॲपियर्ड फॉर सेंट्रल TET. ॲपियर असाल तर यस करा, नसेल तर नो करा. पुढे आहे वेदर ॲपियर्ड फॉर फर्स्ट पेपर असेल तर यस करा, नसेल तर नो करा. यस केल्यानंतर बाकीचे डिटेल्स या ठिकाणी पासिंग मंथ आणि इयर सिलेक्ट करून घ्यायचं. नंतर सीट नंबर टाईप करायचा. त्याच्या पुढं आहे वेदर क्वालिफाईड CTET फर्स्ट पेपर. क्वालिफाईड असेल तर यस करा, बाकीचे डिटेल्स टाकायचे, नसेल त्याने नो करा. पुढे आहे वेदर क्वालिफाईड CTET फर्स्ट पेपर असेल तर यस करा, नसेल त्यांनी नो करा. पुढे पर्सेंटेज टाईप करून घ्या. पुढे आहे वेदर ॲपियर्ड फॉर सेकंड पेपरसाठी ॲपियर असेल तर यस करा, नसेल तर नो करा. नंतर आहे हॅव यू पास टीचर एलिजिबिलिटी टेस्ट कंडक्टेड बाय सेंट्रल ऑर महाराष्ट्र गव्हर्मेंट ॲज पर NCT नॉर्म्स. होय, मी यस करायचं या ठिकाणी. नंतर आहे द फर्स्ट लँग्वेज ऑफ कॅन्डिडेट ॲज पर SSCला तुमची फर्स्ट लँग्वेज कुठली होती ती सिलेक्ट करून घ्या. पुढे आहे हॅव यू स्टडीड बेंगाली लँग्वेज ॲज ए सब्जेक्ट ॲट HSCला तुम्हाला बंगाली लँग्वेज हा विषय होता का असेल तर यस करायचं, नसेल तर नो करायचं. नंतर आहे हॅव यू ॲक्वायर्ड कम्प्युटर लिटरसी सर्टिफिकेट. यामधून जर तुमच्याकडे कुठलं सर्टिफिकेट असेल तर ते सिलेक्ट करू शकता. माझ्याकडे MSc ITI म्हणून मी ते सिलेक्ट केलेलं आहे. पुढं आहे वेदर द कॅन्डिडेट पार्टिसिपेटेड एनी फ्रॉडंट ॲक्टिव्हिटी इन TET 2018 and 19 ऑर एनी अदर एक्झाम. या ठिकाणी नो करतो. नंतर व्हॅलिडेट युअर डिटेल्सवरती क्लिक करून घ्यायचं. एकदा व्हेरीफाय सक्सेसफुलीचा मेसेज येईल, तो ओके करायचा. त्याच्यानंतर सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचं. जो फॉर्म भरला आहे त्याचा प्रिव्ह्यू दिसेल. पूर्ण फॉर्म चेक करून घ्यायचा. माहिती जी भरली आहे आपण ती बरोबर आहे का, आणि बरोबर आहे याची खात्री झाल्यानंतरच या ठिकाणी पुढे जायचं आहे आपल्याला. आणि जर काही एडिट करायचं असेल तर इथूनच बॅक करून आपण एडिट करू शकता. नंतर डिक्लेरेशन या ठिकाणी दिले. डिक्लेरेशनच्या खाली आय ॲग्रीवरती क्लिक करायचं. 3 बॉक्समध्ये आपण भरलेला फॉर्म सर्व बरोबर आहे याची खात्री झालेली आहे, म्हणून मी कंप्लीट रजिस्ट्रेशन याच्यावरती क्लिक करणार आहे. मेसेज आलेला आहे ऑन कंप्लीशन ऑफ रजिस्ट्रेशन नो चेंजेस ऑफ डिटेल्स ऑलरेडी एंटर्ड विल बी परमिटेड. या ठिकाणी सबमिट केल्यानंतर तुम्हाला पुढे
चेंजेस करता येणार नाही. आफ्टर कंप्लीशन ऑफ रजिस्ट्रेशन प्रोसेस फॉर डॉक्युमेंट अपलोड अँड पेमेंट प्रोसेस. इथून सबमिट केल्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करायला सांगेल तुम्हाला. डॉक्युमेंट अपलोड करायला या ठिकाणी आलेलं आहे. पहिला आहे लेफ्ट थंब इम्प्रेशन अपलोड करायचं आहे आणि नंतर हँड रिटन डिक्लेरेशन आपल्याला अपलोड करायचं आहे. तर हँड रिटन डिक्लेरेशन दाखवतो तुम्हाला काय अपलोड करायचं आहे ते. या ठिकाणी जे दिलेलं आहे आय डॅश 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 त्या ठिकाणी नाव आपलं येईल. हिअर बाय डिक्लेअर दॅट ऑल दी इन्फॉर्मेशन सबमिटेड बाय मी इन द ॲप्लिकेशन फॉर्म इज करेक्ट, ट्रू अँड व्हॅलिड हे लिहायचं आणि स्कॅन करून अपलोड करायचं आहे. मी डॉक्युमेंट अपलोड करून घेतलेली आहेत. प्रिव्ह्यू करून आपण ती चेकही करू शकतो. नंतर दिलेला जो कॅप्चा कोड आहे तो बॉक्समध्ये टाईप करून सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचं. मेसेज येईल, आर यू शुअर द डेटा एंटर्ड इन इज करेक्ट ॲज नो चेंजेस ऑब्लिक एडिट ऑफ ॲप्लिकेशन विल बी अलाउड आफ्टर फायनल सबमिशन. ओके करायचं या ठिकाणी. नंतर 850 रुपयाचं आपल्याला पेमेंट करायचं आहे. बाजूचा जो सिक्युरिटी कोड आहे तो या ठिकाणी टाईप करून सबमिटवरती क्लिक करून घ्यायचं. पेमेंटसाठीची विंडो आलेली आहे. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा वॉलेट आणि QR हे पर्याय वापरून तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू शकता. मी QRवरती क्लिक करतो. त्याच्यानंतर मेक पेमेंटवरती क्लिक करून घ्यायचं. या ठिकाणी आपली अमाऊंट दाखवत आहे. त्याच्याच खाली आहे प्रोसीड विथ पेमेंट, याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. या ठिकाणी आपल्याला UPI ID टाकूनसुद्धा पेमेंट करता येईल. तसंच जो QR आहे तो आपण स्कॅन करून पेमेंट करायचं. जो दिलेला QR आहे तो कुठल्याही UPI ॲपमधून स्कॅन करायचं आणि पेमेंट करायचं. पेमेंट झाल्यानंतर पेमेंटची रिसीट येईल आणि फॉर्मची प्रिंट काढून ठेवायची. तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आशा करतो व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.